महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघचे 27 नोव्हेंबरपासून राज्यभर काम बंद आंदोलन। राज्यातील विकासक, कंत्राटदार, सुशिक्षित, बेरोजगार अभियंता यांचे प्रलंबित देयके तातडीने द्यावी व इतर अनेक अडचणी तातडीने सोडवाव्या, अन्यथा सोमवार 27 नोव्हेंबरपासून राज्यभर सर्व विभागाकडील काम बंद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आज पत्रकार परिषदेत महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघचे ठाणे, पालघर, मुंबई विभागीय अध्यक्ष मंगेश आवळे यांनी दिले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगून टाकावं की आमच्याकडे निधी देण्यासाठी पैसा नाही, मग आम्ही आत्महत्या करून टाकू, असेही त्यांनी इशाऱ्यात म्हटले आहे। महाराष्ट्रातील सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्रामविकास, जलसंपदा सर्व विभागाचे विकासाचे काम करणारे कंत्राटदार हे राज्यातीलच विकासाची कामे करूनच अडचणीत आले आहे। यावर वारंवार संघटनेने शासनाच्या निर्देशनास स्मरणपत्रेद्वारे आणले असताना त्यांच्याकडून या गंभीर विषयाबाबत काहीही उपाययोजना केली जात नाही। मुख्यमंत्री यांनी कंत्राटदारांच्या मागण्या पूर्ण न केल्यास राज्यातील कंत्राटदार या सर्व विभागाची चालू असलेली व निविदा प्रक्रियामध्ये असलेली विकासाची कामे सोमवारी 27 नोव्हेंबरपासून बंद करण्याचा एकमुखाने निर्णय घेण्यात आला आहे। या आंदोलनात इमारत दुरुस्ती, रस्त्याची कामे, विद्युत विभागाची कामे बंद करण्यात येतील, असे आवळे यांनी सांगितले। हे कंत्राटदार मध्यम वर्ग सोमवार 27 नोव्हेंबरपासून बंद करण्यात येईल, असे संबंधित काम करीत असलेल्या साईटवर शासन सदर अडचणी सोडवत नाहीत, म्हणून जनतेसाठी त्यांची अवहेलना होऊ नये यासाठी माफीनामाचा बोर्ड संबंधित कंत्राटदार विकासक सदर कामांच्या स्थळी लावणार आहे। यावेळी महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाचे ठाणे, पालघर, मुंबई विभागीय अध्यक्ष श्री मंगेश आवळे, अनिल नलावडे, हेमंत राऊत, चेतन शिंदे, रवी आव्हाड, निलेश तुरमकर, राजू शेठ, निवृत्ती पाटोळे, विकी पवार, संजय माडगुळकर, अरुण कुमार, प्रथमेश सावंत, विलास हांडे, सचिन ओसवाल, विशाल भीमराव सपकाळ, गणेश सरोदे, देसले, प्रवीण बाहेती, मामा मनोरकर, हर्षद गंधे व इतर सभासद उपस्थित होते। मंगेश आवळे, विभागीय अध्यक्ष, ठाणे, पालघर, मुंबई। 27 तारखेपासून, येत्या नोव्हेंबरच्या 27 तारखेपासून महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघातर्फे पूर्ण राज्यव्यापी काम बंद आंदोलन आम्ही ठरवलेलं आहे। त्याचं प्रमुख कारण असं आहे की ह्या शासनाकडे कंत्राटदारांची देयक देण्यासाठी पैसेच नाही आहेत। मला तर असं वाटतं की शासनाने आता स्पष्टपणे सांगावं की हे राज्य दिवाळखोरीत निघालेलं आहे। एकीकडे सांगतात आम्ही विकासाचं पर्व केले, 5,000 कोटी, 10,000 कोटी, 25,000 कोटीची कामं आम्ही मंजूर केली असं सांगतात, परंतु सद्यस्थिती परिस्थिती जर जमिनीवरची बघितली तर फुटकळ ठेकेदार जो काम करणारा आहे, ज्याचं कमीत कमी देयक 1 लाख असतं, जास्तीत जास्त देयक त्याचं हे 1 कोटीच्या आसपास असतं। हा जो मधला जो गरीब वर्गातला फुटकळ ठेकेदार आहे, त्याचा निधी देण्यासाठी जे पैसे लागतात, 100 कोटीची आमची मागणी असताना आम्हाला वर्षभरामध्ये शासनाने फक्त 7 कोटी उपलब्ध करून दिलेले आहेत। हे 7 कोटी रुपये म्हणजे गणपतीचा सण गेला, दसऱ्याचा सण गेला, दीपावलीचा सण गेला, आम्ही आमचे पुरवठादार असतील, आमचे जे लेबर कॉन्ट्रॅक्टर असतील, त्यांना आम्ही आमचे पैसे कसे द्यायचे? आणि तरी सुद्धा सांगते शासन काम करा। आता तुम्हाला एक मस्तपैकी खूप चांगलं कारण सांगतो की मुख्यमंत्र्यांचं स्वप्नातलं असं सिव्हिल हॉस्पिटलचं काम करायचं होतं। ते सिव्हिल हॉस्पिटलचं काम आमच्याकडे शिफ्टिंग करून घेतलं, काम तिथे पूर्ण झालेलं आहे मेंटलच्या जागेमध्ये, त्याची देयके आम्हाला देऊ शकत नाहीत का? तर मंजूर नाहीयेत का? ती कामं मंजूर होत नाहीत आमची। कोर्टाची कामं जी असतील ती आम्ही वॉर फुटिंगवरती करून दिलीत, युद्ध पातळीवरती, ती कामं आमची अजून मंजूर नाहीयेत, त्यांचा निधी उपलब्ध नाहीये। पोलीस प्रशासनाचं मागच्या वर्षी एवढं जोरदार त्यांची त्या 3 बिल्डिंग ABC बिल्डिंग होत्या, त्याच्यावरती खूपशी म्हणजे पत्रव्यवहार झाला पोलीस खात्याचा आणि बांधकाम विभागाचा, त्याची कामं आमच्या कंत्राटदारांनी युद्ध पातळीवरती केली, परंतु त्याची मंजुरी नाही, त्याला निधी उपलब्ध करून देत नाही। म्हणजे शासन नेमकं करतंय काय आणि हे अधिकारी काय करतायत? तर ह्या अधिकारी जे आहेत, ह्यांचे जे लिपिक आहेत, हे कार्यालय चालवतायत, त्यामुळे अधिकाऱ्यांना माहिती पडत नाहीत की आपण कुठल्या मागणी करावी, कुठली निधी घ्यावी। त्यामुळे असल्या अधिकाऱ्यांचा सर्वप्रथम आम्ही निषेध करतोय की त्यांनी ही अशी कामं करतायत म्हणून। तुमचा नक्की रोष कोणावर आहे? नक्की रोष मला हेच म्हणायचं आहे की मुख्यमंत्र्यांचं ठाणे शहर आहे, ठाणे जिल्हा मुख्यमंत्र्यांचा आहे, मग आम्हाला निधी का का आम्ही उपेक्षित आहोत? मुख्यमंत्री साहेब आमच्याकडे बघणार आहात की नाहीत? आपण बांधकाम मंत्री या ठाणे जिल्ह्यातले आहेत, केंद्रीय मंत्री या ठाणे जिल्ह्यातले आहेत, 99% आमदार खासदार युतीचे ह्या ठाणे जिल्ह्यातले असताना सुद्धा तिथल्या कंत्राटदारांवरती एवढी वाईट विषय। अहो, हा जिल्हा आपण बोलतो ना आदिवासींचा आहे म्हणून, आदिवासींची 60 कोटीची देयक 1 वर्षापासून प्रलंबित आहेत, शून्य निधी दिलाय। कोण बघणार आहे यांच्याकडे? रस्त्याच्या दुरुस्तीसाठी तुम्हाला सांगतो, योजनेत तर जी कामं आहेत आमची रस्ते नॉन प्लॅनची, त्याच्यासाठी जवळजवळ 170 कोटीचे आमचा निधी बाकी आहे आणि शासन आम्हाला फक्त 17 आणि 18 कोटी रुपये देते। काय चाललंय? कशाला तुम्ही विकासाचं पर्व घेताय? इथे जमिनीवरती काय आहे ते बघा।
10 तारखेला मागच्या 2 महिन्यापूर्वीच आम्ही आंदोलन केलं होतं. त्यावेळेला पत्रकार बंधूंनी त्याला खूप चांगला प्रतिसाद दिला होता. ती मागणी पूर्णतः आम्ही मंत्री महोदयांकडे, मुख्यमंत्र्यांकडे दिलेली आहे. परंतु त्याच्यावरती आम्हाला असं वाटत होतं की दिवाळीच्या सणाला आम्हाला काहीतरी मुख्यमंत्र्यांकडनं गोड, आम्हाला काहीतरी आमची दिवाळी भेट भेटेल, आनंदाचा जो शिदा आहे तो आम्हाला काहीतरी मिळेल, पण आम्हाला काहीच मिळालेलं नाही हो. त्याच्यानंतर आमचं राज्यव्यापी आंदोलन जे आहे ते ठरणार आहे. ठिकठिकाणी आम्ही लोक काम बंद आंदोलन करणार आहोत आणि ह्याचा जो त्रास आहे तो शासनाला, प्रशासनाला होणार आहे. कारण की रस्त्याच्या ज्या दुरुस्त्या असतील, इमारत ज्या दुरुस्त्या असतील, तिथे आम्ही लोक अर्धवट जे कामं राहिलेली असतील त्याला आम्ही काहीच करू शकत नाही ना. आम्ही त्याला काय करू शकतो? निधीच जर उपलब्ध नाही तर आम्ही काय करणार त्याला? सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाण्यात लघु उद्योजकांची बिझनेस जत्रा 2023 या मेळाव्याला मुख्यमंत्र्यांसह मान्यवरांची उपस्थिती. आर्थिक आणि सामाजिक इकोसिस्टम विकसित करण्यासाठी महाराष्ट्रीयन लघु उद्योगांची बिझनेस जत्रा दिनांक 1 व 2 डिसेंबर रोजी ठाण्यातील टिपटॉप प्लाझा येथे होत आहे. लक्षवेध ॲडमार्क मल्टीव्हेंचर कॉर्पोरेशन, वेल्थ मॅजिक यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या या मेळाव्यात 126 पेक्षा अधिक स्टॉल्स असणार असून वेगवेगळ्या इंडस्ट्रीजशी संलग्न संस्था आणि दिग्गज प्रतिनिधी उपस्थित राहणार आहे. संपूर्णपणे मोफत प्रवेश असलेल्या या बिझनेस जत्रेचे उद्घाटन 1 डिसेंबर रोजी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते होणार असून मुख्य अतिथी म्हणून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित असतील, अशी माहिती या उपक्रमाचे सह आयोजक गणेश दरेकर आणि अतुल राजोळी यांनी पत्रकार परिषदेत दिले. केंद्र सरकार, राज्य सरकार, टिसा, कोसिया आणि ठाणे महापालिका यांच्या सहकार्याने होत असलेल्या या मेळाव्याचे यंदाचे 3रे वर्ष असून 10,000हून अधिक विविध क्षेत्रातील व्यावसायिक 2 दिवसात भेट देणार आहेत. भारताच्या इकोसिस्टम तसेच GDPमध्ये लघु उद्योगांचा मोठा वाटा आहे. त्यासाठी लघु उद्योगांना संकलित करणे, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी लक्षवेध आणि 20पेक्षा जास्त वेगवेगळ्या संघटनांद्वारे हा उपक्रम आयोजित केला आहे. या मेळाव्यादरम्यान लघु उद्योजकांना तसेच नव उद्योजकांना प्रेरणा देण्यासाठी नामवंत व यशस्वी उद्योजकांचे मार्गदर्शन आणि प्रदर्शन देखील असणार आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या मार्गदर्शनाने आणि आमदार प्रताप सरनाईक त्यांच्या प्रयत्नाने टागो या घनकचरा व्यवस्थापन सेवेचे ठाणे महापालिका आणि मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रांमध्ये अंमलबजावणीची सुरुवात होणार आहे. चौकट विद्यार्थ्यांना प्रदर्शन पाहण्याची संधी,
उद्योगविषयक प्रदर्शनासोबत परिसंवाद अशी संकल्पना घेऊन प्रथमच वेगवेगळ्या विषयांवर माहितीची देवाणघेवाण उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती व जाणकारांद्वारे या बिझनेस जत्रेत होणार आहे. यात विद्यार्थ्यांनाही प्रदर्शन पाहण्याची संधी आयोजकांनी उपलब्ध केली आहे. आतापर्यंत 4 ते 5 महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी नोंदणी केल्याचे आयोजकांनी सांगितले आहे. हा कार्यक्रम ठाण्याच्या टिपटॉप प्लाझाला दिनांक 1 आणि 2 डिसेंबर रोजी होतोय. उद्घाटन सोहळा सकाळी 10:30 वाजता 1 डिसेंबर रोजी सकाळी 10:30 वाजता टिपटॉप प्लाझा मध्ये होणार आहे. आणि या उद्घाटन सोहळ्याला माननीय राष्ट्राचे महाराष्ट्राचे माननीय उद्योग मंत्री श्री उदय सामंत साहेब येणार आहेत आणि त्याचबरोबर महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर साहेब सुद्धा स्वतः उपस्थित राहणार आहेत. आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट मी सांगू इच्छितो, या 2 दिवसांच्या दरम्यान महाराष्ट्राचे आणि ठाण्याचे सर्वांचे लाडके आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब देखील 2 दिवसांमध्ये या कार्यक्रमाला आवर्जून त्यांच्या शेड्यूलनुसार उपस्थिती लावणार आहेत. नारायण राणे साहेबांनी ऑफिशियल कन्फर्मेशन दिलेलं नाहीये, परंतु त्यांच्या मिनिस्ट्री द्वारे या कार्यक्रमाला सहकार्य मिळते, त्यामुळे त्यांचे मनापासून आभार. बिझनेस जत्रा, जसं मगाशी पण मी सांगितलं की बिझनेस जत्रा हा एक लघु उद्योजकांचा उत्सव आहे. हा महाराष्ट्रीय लघु उद्योजकतेचा एक सण आहे, जिकडे सर्व पातळीचे उद्योजक एकत्रित येणार आहेत, कॉर्पोरेट कंपन्या एकत्रित येणार आहेत, बँका एकत्रित येणार आहेत, गव्हर्नमेंट संस्था एकत्रित येणार आहेत, त्याचबरोबर कॉर्पोरेट एक्झिक्युटिव्ह एकत्रित येणार आहेत. आणि या कार्यक्रमामध्ये, या जत्रेच्या माध्यमातून आपण एक प्रदर्शन, परिसंवाद आणि संधी असा हा कार्यक्रमाचं स्वरूप असणार आहे. प्रदर्शनाच्या माध्यमामध्ये 126 एकूण प्रदर्शन असणार आहेत वेगवेगळ्या व्यवसायांचे, त्यांच्या स्वतःचे ते प्रोडक्ट्स आणि सर्व्हिसेस एक्झिबिट करणार आहेत. आणि परिसंवादामध्ये 1 आणि 2 डिसेंबरला वेगवेगळ्या विषयांवर परिसंवाद होणार आहेत, ज्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स, इंडस्ट्री 4.0, फायनान्स मॅनेजमेंट, फंड रेझिंग, त्याचबरोबर उद्योजकतेला अनुसरून वेगवेगळ्या विषयांवर 2 दिवस ही मेजवानी आपल्या ज्ञानाला खाद्य मिळणार, म्हणजे आपल्या फूड फॉर अवर थॉट मिळणार आहे. आणि हे पूर्णपणे कार्यक्रम विनामूल्य आहे. तर सर्व पातळीच्या लोकांना या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी आम्ही आमंत्रित करतोय. 2 दिवसांमध्ये 10,000 पेक्षा जास्त लोक या कार्यक्रमाला व्हिजिट करतील अशी आम्ही अपेक्षा बाळगतोय, ज्यामध्ये लघु उद्योजक असतील, ज्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे असे असतील, असे वेगवेगळ्या प्रकारच्या मंडळींना आम्ही आमंत्रित करतोय. यावर्षी एक 2-3 गोष्टी नवीन आम्ही ऍडिशनल केलेल्या आहेत. ती म्हणजे सगळ्यात एक महत्वाची गोष्ट, यावेळेला जे एक्झिबिटर आमचे पार्टिसिपेट करतायत त्यांना MSME द्वारे स्पेशल अनुदान मिळते. सो एकूण 60 स्टॉल धारकांना जर त्यांचा उद्योग आधार असेल तर 80% स्टॉलचं भाडं जे आहे ते त्यांना रिइम्बर्स करून मिळतं. महिला उद्योजकांसाठी 100%. दुसरी महत्वाची गोष्ट, यावेळेला आम्ही फक्त MSMEs नाही तर यावेळेला आम्ही कॉलेजच्या विद्यार्थ्यांना सुद्धा स्पेशली आमंत्रित करतोय. त्यांना व्यवसाय क्षेत्राबद्दल, व्यवसायांबद्दल एक स्पेशल एक्सपोजर मिळण्यासाठी ही एक अजून एक ऍडिशनल गोष्ट यावेळेला करतोय. तिसरी गोष्ट महत्वाची करतोय, टिपटॉप प्लाझाला लागूनच जो वागळे इस्टेट आहे, त्या वागळे इस्टेट मधल्या प्रत्येक IT पार्क, प्रत्येक इंडस्ट्री, प्रत्येक ऑफिस मधल्या प्रत्येक व्यक्तीला, एक्झिक्युटिव्हला, उद्योजकाला आपण आमंत्रित करतोय, जेणेकरून वागळे इस्टेट मधली जास्तीत जास्त मंडळी तिकडे सहभागी होतील. चौथी अजून एक महत्वाची गोष्ट, जेवढ्या ठाण्याच्या आजूबाजूला इंडस्ट्रीयल असोसिएशन्स आहेत, मग तो ठाणा असेल, भिवंडी असेल, नवी मुंबई असेल, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, ही किंवा पालघर मधल्या काही इंडस्ट्रीज, या सगळ्या इंडस्ट्रीजच्या असोसिएशन्सना आपण स्पेशली या कार्यक्रमामध्ये इन्व्हॉल्व्ह करतोय. आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट, अत्यंत महत्वाची गोष्ट मगाशी गणेशजींनी सांगितली, ती म्हणजे ठाणे महानगरपालिका आणि मीरा भाईंदर महानगरपालिकेद्वारे एक अत्यंत नाविन्यपूर्ण असा प्रकल्प हाती घेतला जातोय. त्याचं नाव आहे टोगो. टोगो म्हणजेच ट्रीटमेंट ऑफ वेस्ट ऑन द गो. आज आपल्याला माहिती आहे की डम्पिंग ग्राउंड हा अत्यंत मोठा चॅलेंज, मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. आणि डम्पिंग ग्राउंडचा प्रॉब्लेम पूर्णपणे नष्ट करण्यासाठी या 2 महानगरपालिकांनी एक नाविन्यपूर्ण प्रकल्प हाती घेतला, तो म्हणजे टोगो व्हॅन. एक अशी व्हॅन, एक असा पेटंटेड इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट, ज्याद्वारे घनकचरा जो आहे हा डम्पिंग ग्राउंड पर्यंत नेण्याची गरजच भासणार नाही. या टोगो व्हॅन मध्ये तो कचरा साठवला जाईल आणि त्या व्हॅन मधूनच त्या कचऱ्याचं पूर्णपणे खतामध्ये रूपांतर होईल. आणि
TMC म्हणजे ठाणे महानगरपालिका आणि मीरा भाईंदर महानगरपालिका यांचे मनापासून आभार की इतका नाविन्यपूर्ण हा प्रकल्प त्यांनी हाती घेतलाय. याच्यासाठी माननीय प्रताप सरनाईक यांचे देखील आम्ही आभार मानू इच्छितो आणि आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच मार्गदर्शनाने आणि मान्यतेने हा प्रकल्प इकडे दोन्हीकडे होणार आहे. आणि अजून आनंदाची गोष्ट म्हणजे आमच्याच लक्षवेधी परिवारातले लास ग्रीन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून हा जो टोगो व्हॅनचा जो प्रोजेक्ट आहे, हा इनोव्हेटिव्ह जे इनोव्हेशन त्यांनी आणलेलं आहे, हे त्यांनी केलेलं आहे. इट्स अ पेटंटेड प्रॉडक्ट आणि जगामध्ये अशी कुठे टेक्नॉलॉजी नाही आहे जी ठाण्यामध्ये आणि मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये पहिल्यांदा राबवण्यात येणार आहे. आणि त्याचं लॉन्च, त्याचं लोकार्पण हे बिझनेस जत्रेमध्ये होतं. ही काही प्रमुख नवीन आकर्षणं बिझनेस जत्रेमध्ये आहेत. श्रीनगर पोलीस ठाण्याच्या छताचे प्लास्टर कोसळले. वागळे इस्टेट परिसरातील श्रीनगर पोलीस ठाण्याच्या 3 मजली इमारतीतील पहिल्या मजल्यावरील पोलीस निरीक्षकाच्या दालनात दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास छताचे प्लास्टर कोसळले. सुदैवाने अनर्थ टळला असला तरी अशा जीर्ण पोलीस ठाण्यामुळे पोलिसांचा जीव धोक्यात आला आहे. ठाणे शहरात दरवर्षी महानगरपालिकेच्या अतिक्रमण नियंत्रण आणि निष्कासन विभागाकडून धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींचे सर्वेक्षण करून यादी प्रसिद्ध केली जाते. मात्र पोलीस ठाण्याच्या इमारतींबाबत प्रशासन ढिम्म आहे. पडझड झाल्यानंतर महापालिकेकडून 30 वर्षापेक्षा जास्त आयुर्मान असलेल्या इमारतींच्या संरचना परीक्षणाचे स्ट्रक्चरल ऑडिट निर्देश दिले जातात, परंतु त्यानंतर काहीच हालचाली होत नाही. मंगळवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास श्रीनगर पोलीस ठाण्याच्या तळ अधिक 3 मजली 30 ते 35 वर्ष जुन्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील पोलीस निरीक्षकाच्या दालनातील छताचे प्लास्टर कोसळले. येथील उर्वरित भागही धोकादायक स्थितीत असल्याचे ठाणे महानगरपालिकेच्या आपत्कालीन विभागाने सांगितले. या घटनेत सुदैवाने कोणी जखमी झाले नसले तरी पडझडची तक्रार संबंधित विभागाला कळवून कार्यवाहीच्या सूचना दिल्याचे सांगण्यात आले. जनतेचे रक्षण करणारे पोलीसच जर धोक्याच्या सावटाखाली कारभार हाकत असतील तर सर्वसामान्यांनी कुठे दाद मागायची, असा सवाल आमदार संजय केळकर यांनी केला आहे. श्रीनगर पोलीस ठाण्याची इमारत 30 ते 35 वर्ष जुनी झाली असल्याने पोलीस ठाण्यासाठी अग्निशमन दलाच्या इथे जागेची मागणी केली. त्यावर तातडीने विचार करून प्रशासनाने आता तरी जागे व्हावे अशी अपेक्षा आमदार केळकर यांनी व्यक्त केली आहे. बोरिवली ठाणे दुहेरी बोगद्यासाठी अजस्त्र यंत्रे चेन्नईत बांधणार. बोरिवली ते ठाणे या मार्गावर बांधण्यात येणाऱ्या दुहेरी बोगद्यासाठी व पायाभूत सुविधा प्रकल्पातील भुयारी कामांसाठी टनेल बोरिंग मशीन TBM यंत्राचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येणार आहे. त्यासाठी या यंत्राचे सुटे भाग जर्मनीतील कंपनीतून चेन्नईत येतील आणि तेथे 4 अजस्त्र यंत्रांची लवकरच बांधणी होणार आहे. यामुळे परदेशातून आणण्याचा अतिरिक्त खर्च आणि वेळ वाचणार आहे. ठाणे ते बोरिवली अंतर हे केवळ 20 मिनिटात पार करण्यासाठी 8 किलोमीटर लांबीचा दुहेरी बोगदा प्रकल्प MMRD कडून प्रस्तावित आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे काम हैदराबाद येथील मेघा इंजिनिअरिंग इन्फ्रास्ट्रक्चर या खाजगी कंपनीला देण्यात आले आहे. तर या प्रकल्पासाठी 16 कोटींहून अधिक खर्च अपेक्षित आहे, असे सूत्रांनी सांगितले. या प्रकल्पाला नुकतीच राज्य मंडळाची परवानगी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंडळाच्या 22व्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता. ठाणे ते बोरिवली या दुहेरी बोगद्याच्या कामांसाठी विविध कामे शक्य तितक्या लवकर प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याचे MMRDचे एकच लक्ष्य आहे, असे अधिकाऱ्याने स्पष्ट केले. TBMची परदेशात बांधणी करून ती भारतात आणण्यासाठी खूप वेळ आणि खर्चिक होतो. ही यंत्रणा दुरुस्त झाल्यास परदेशातून तज्ज्ञांना बोलवावे लागते ते वेगळेच, पण ही यंत्रणा चेन्नईतच तयार होणार असल्याने त्याचा फायदा होणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.